Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय, चिखली तहसील कार्यालय, एसडीओ कार्यालय संग्रामपूर, जळगाव जामोद तहसील कार्यालयातील अनेक अधिकारी कर्मचारी एकाच जागी 12-13 वर्षांपासून कार्यरत असून खुर्चीला चिटकून बसलेत. गत काळात जिल्ह्यात नियमबाह्य बदल्या करण्यात आल्या, त्यामुळे मे 2025च्या बदल्या करताना नियमबाह्य बदल्यांची पुनरावृत्ती टाळावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते प्रदीप भवर यांनी जिल्हाधिकारी यांना एका निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटले आहे की जिल्ह्यातील 13ही तहसील कार्यक्षेत्राच्या विकासाचा समतोल साधायचा असेल तर एकाच जागी 12 ते 13 वर्ष कार्यरत कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपुष्टात आणावी लागेल. संग्रामपूर तहसील कार्यालय व जळगाव जामोद तहसील कार्यालयात पुरेसे कर्मचारी नाही, त्यामुळे जनतेचे काम होत नाही. चपराशी या पदावरून लिपिक पदावर पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतले जाते. कर्मचाऱ्यांचा अभाव हा जिल्हा आस्थापना विभागाचा दोष दिसून येतो. चिखली तहसील कार्यालयात अनेक कर्मचारी, तलाठी व मंडळ अधिकारी 15 वर्षांपासून एकाच जागी असून जनतेला चांगली वागणूक देत नाही. विशेष म्हणजे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागाची अवलोकन केले असता अनेक विभागात 12 ते 15 वर्षांपासून एकाच टेबलावर काम करणारे कर्मचारी दिसून येतात, असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान माहे जून 2023च्या कालावधीत केलेल्या नियमबाह्य बदल्यांची पुनरावृत्ती माहे मे 2025च्या बदल्या करताना टाळावी, अन्यथा जनहित याचिका दाखल करू असा इशाराही प्रदीप भवर यांनी निवेदनातून दिला आहे.